ठाणे महापालिकेची तब्बल 4 वर्षांनंतर आज सर्वसाधारण सभा पार पडली आहे। या ऐतिहासिक सभेला आयुक्त सौरभराव, महापौर शर्मिला पिंपळकर तसंच उपमहापौर कृष्णा पाटील हे उपस्थित होते। दीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या महासभेमुळे सभागृहात उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरणही पाहायला मिळालं। सभेच्या प्रारंभी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। शिवसेनेचे सभागृह नेते म्हणून हनुमंत जगदाळे यांची निवड जाहीर करण्यात आली, तर विरोधी पक्षनेतेपदी शरद पवार गटाचे शानू पठाण यांची निवड करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांची ओळख परेड सुरू असून 131 नगरसेवकांनी आपलं नाव, प्रभाग क्रमांक आणि कोणत्या पक्षातून निवडून आलो त्याची सभागृहाला माहिती दिली। या प्रक्रियेमुळे सभागृहात औपचारिक कामकाजाला सुरुवात झाली। 4 वर्षांनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेमुळे ठाणे महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झालं असून आगामी काळात विविध विकास कामांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।